हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सपोचा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी इम्पॉर्टंट मॉक पेपर 6 आहे. हा आपला लास्ट मॉक पेपर आहे. ठीक आहे, कारण की 6 जुलैला एक्झाम आहे. तर हा आज आपला लास्ट मॉक पेपर आहे मराठी लँग्वेजचा. ठीक आहे, कारण की 6 जुलैला एक्झाम असल्यामुळे याच्यानंतर आपण व्हिडिओज जे आहे ते स्टॉप करणार आहे. ठीक आहे, फक्त आपण याच्यानंतर जे आहेत ते व्हिडिओज जे आहेत जे कंटिन्यू करायचे आहे. फक्त मॉक पेपर आपण एक लास्ट सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, एक्सपेक्टेड पेपर जो राहणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत जे प्रिव्हियस व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. लास्ट 3 मंथपासून आपण ही कंटिन्यू सिरीज स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे, 3 मंथ्समध्ये तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे, त्याच्यासाठी खूप खूप आभार. ठीक आहे, तसंच कंटिन्यू तुम्ही मला सपोर्ट करा, किंवा कोणत्या पण एक्झामसाठी तुम्हाला जर हेल्प हवी असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून तिथनं तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तसंच हा जो मॉक पेपर आहे हे आपला लास्ट आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार. ठीक आहे, आणि मला पण थोडं चांगलं वाटणार की मी तुमची काही हेल्प झालेली आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया लास्ट आपला मॉक पेपर आजचा मराठी लँग्वेजचा. तर बघा, समुद्र या अर्थाशी समांतर असणाऱ्या विधाने ओळखा. तर बघा, समुद्र अर्थाशी समांतर म्हणजे कोणते आहे बघा. अर्णवाने आपले रूप दाखवले, रत्नाकर दिमागदार दिसत होता, सिंधू कधी नमत घेत नाही, आणि फोर्थ आहे मृगदाचे अस्तित्वात येते. इथे अर्णाने आपले रूप दाखवले, रत्नाकर दिमागदार होता, आणि सिंधू कधी कमी होत नाही. तर हे जे आहेत हे काय आहे, विधाने अर्थाने समांतर आहे. ठीक आहे, म्हणून आन्सर फक्त ABC म्हणजे फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, पुढील वाक्प्रकारचा अर्थ ते लिहा. बघा, अंत पाहणे. आता अंत पाहणे म्हणजे काय बघा, एखाद्याकडून निघेल तितके काम करून घेणे, बरोबर आहे. एखाद्याच्या कर्तृत्व शक्तीचा सहनशक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे, हेही बरोबर आहे. तसंच एखाद्याला पुरतेपणे कसास लावणे, हेही बरोबर आहे. आणि एखाद्याला छळणे, हेही बरोबर आहे. म्हणजे इनडायरेक्टली सर्व ऑप्शन काय आहेत, ट्रू आहे. नेक्स्ट तिसरं, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. बघा, शब्दांच्या पाठीमागे उपसर्ग लागून उपसर्ग घटित शब्द न बनतात. तर बघा, सर्वनामांना तद्वितीय प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात, आणि त्वद्वितीय आणि कृत असे साधी प्रकरण असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर बघितलं तर फक्त जे सेकंड जे आहे ते चूक आहे. सर्वनामांना त्वदीय प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात हेच चुकीचं आहे, पण बाकी ए आणि सी हे काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर इथे बघा ए आणि सी बरोबर आहे का नाही, फक्त बी जे चूक आहे तेच आन्सर आहे, फक्त बी चूक आहे. ओके, तसंच फोर्थ, खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा. तर बघा, वाटतादन वाक प्लस ताडन. ठीक आहे, त्याच्यानंतर बरोबर आहे श्रुती पासा शुद्ध पिपासा, हेही बरोबर आहे. क्षणमास षट प्लस मास, हेही बरोबर आहे. म्हणजे सर्व ऑप्शन काय बरोबर आहे. तर ABC जे आहे ते काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट फिफ्थ, वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे, वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, हे वाक्य जे आहे हे मिश्र वाक्य आहे. वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. नेक्स्ट 6, वाक्य विशेषण विधाने कोणते चूक कोणते बरोबर. पुढील वाक्य बघा, तर इथे जर बघितलं तर बघा काय आहे, संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक वाक्य एकत्र जोडी असतात, ट्रू आहे. मिश्र वाक्यात प्रधान वाक्यावर गौण वाक्य अवलंबून असते, हेही बरोबर आहे. त्यानंतर थर्ड आहे, तुला कांदा आवडतो तर लसूण का आवडू नये, हे संयुक्त वाक्य आहे, तर हे फॉल्स आहे. फक्त ए आणि बी जे आहे ते काय आहे, बरोबर आहे, आणि सी जे आहे ते काय आहे, चूक आहे. तर बघा, ए बीचं नाही आहे, तर फक्त सी जे आहे ते काय आहे, चूक आहे. म्हणजे थर्ड जे आहे ते काय, करेक्ट आन्सर. नेक्स्ट 7, पुढील पैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. तर बघा, सहस्त्ररश्मी, सहस्त्ररश्मी, सहस्त्ररश्मी आणि सहस्त्ररश्मी. तर इथे जर करेक्ट जर बघितलं तर इथे फक्त सी जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, बाकी जे आहे ते चूक आहे. तर सी जर बरोबर आहे तर इथे बघा लास्ट आहे सी बरोबर, आणि ABD चूक आहे. ठीक आहे, नेक्स्ट 8, खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द भुंगा या अर्थी वापरले जाते. तर भुंगा या अर्थी जर वापरले जाते तर बघा कोणता आहे, तनुज, पादप, नंतर मिलिंद, भ्रमर, सारंग, समीरन आणि अली, मधु.
तर इथे जर बघितलं तर इथे करेक्ट आन्सर जे येईल ते येईल सेकंड, मिलिंद आणि भ्रमर, आणि त्याच्यानंतर येऊ शकते अली आणि मधुक, म्हणजे बी आणि डी हे काय आहे इथे करेक्ट आहे. तर फक्त बी आणि डी काय आहे बरोबर. नेक्स्ट 9, खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. बघा, जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण असे म्हणतात. हा बरोबर आहे. त्यांच्यानंतर सेकंड म्हटलेलं आहे की ज्या शब्दांपासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दास क्रियापदे असे म्हणतात. तर हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्वनाम ही नामाप्रमाणे लिंग, वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्द जाती नाही तर ती स्वतंत्र आहे. तर हे आहे फॉल्स. म्हणजे 2 जे आहे ते बरोबर आहे. ए आणि बी काय आहे बरोबर. तर बघा फर्स्ट आहे ए आणि बी काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. तसंच बघा PDF अवेलेबल होती, बरोबर आहे. आज लास्ट आहे, 2 दिवस आहे. ज्यांना पण मॉक टेस्ट सॉल्व करून बघायचे ते मॉक टेस्टची PDF परचेस करू शकता. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून PDF इथनं तुम्ही घेऊ शकता. तसंच 6 तारखेला एक्झाम आहे, तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत माझ्यासोबत 3 महिन्यापासून कंटिन्यू होते, जे कंटिन्यू आपले व्हिडिओज बघत होते त्या सर्वांना धन्यवाद. ठीक आहे. आणि जो पेपर राहील तो फार इझी असतो, जास्त हार्ड नसतो. त्यामुळे विदाऊट टेन्शन, विदाऊट हेजिटेशन तो पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर त्यामुळे सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि पेपर जो आहे तो खूप इझी राहतो, त्याच्यामुळे पूर्ण कॉन्सन्ट्रेटने पेपर सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर बघा 10th नंबरचा काय म्हटलेला क्वेश्चन, पुढील वाक्यातील प्रयोग होता. बघा, वडिलांनी मुलाला शाळेत घातले. ठीक आहे. तर इथे बघा काय म्हटलेलं आहे, कर्तकर्म सर, कर्तभाव सर, कर्मभाव संस्कार आणि यापैकी कोणतेही. तर इथे जर म्हटलं तर फक्त कर्म भाव संस्कार हे जे आहे ते बरोबर आहे, बाकी सर्व काय चूक आहे, म्हणजे सी बरोबर आहे. तर बघा इथे सी बरोबर आहे आणि बाकी सर्व चूक, हे आन्सर काय करेक्ट आहे. नेक्स्ट 11, खालील विधानांचे एक केवळ वाक्य करा. बघा काय म्हटलेलं आहे, पुष्कळ वर्षे झाली मी कॅशियाचे रोप लावले. बरोबर आहे. बागेत एका कोप्यात ते लावले, याची मला मोठी आवड होती. याला एक वाक्यामध्ये करायचं. बघा काय आहे, फर्स्ट, पुष्कळ वर्षापूर्वी मोठ्या आवडीने कॅशियाचे रोप आणून मी ते बागेत एका कोप्यात लावले, हेच आन्सर काय करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट 12, व्याकरणदृष्ट्या अचूक विधान कोणते. तर बघा दिलेलं आहे, फर्स्ट, पुढीलपैकी कोणते विधान व्याकरण नियमानुसार अचूक आहे. ठीक आहे. तर बघा इथे दिलेलं आहे, फर्स्ट, कर्मणी वाक्यात कर्मे एकापेक्षा अधिक असतील व विभर लिंगित व भिन्न वचनात असतील तर वाक्यात शेवटी येणाऱ्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होईल. ते आन्सर बरोबर आहे, फर्स्ट. सेकंड, कर्मणी वाक्यात कर्मे एकापेक्षा अधिक असतील तर ती भिन्नलिंगी व भित्र वचनात असतील तर वाक्यात प्रथम येणाऱ्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप. तर हे आन्सर चूक आहे, म्हणजे ए बरोबर आहे आणि बी चूक आहे. तर बघा ए बरोबर आहे आणि बी चूक, म्हणजे थर्ड जे आहे ते काय करेक्ट आन्सर. नेक्स्ट 13, मराठी उपसर्ग लावून तयार न झालेला शब्द कोणता. तर तो आहे बिनचूक. बाकी जे आहे बघा अबोल, पडछाया, अवघड हे जे आहेत हे आहेत. नेक्स्ट 14, पुढील शब्दापैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. तर बघा द्वर्थी, द्विर्थी, द्विहर्थी आणि द्विअर्थी. तर करेक्ट जर बघितलं तर इथे सी जे आहे ते काय आहे बरोबर आहे, बाकी ए डी बी काय आहे चूक आहे. तर इथे करेक्ट आन्सर येईल थर्ड. नेक्स्ट 15, खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा. तर बघा आशीर्वाद, ठीक आहे, क्षितिज, आशीर्वाद, क्षितिज, क्षितिज, आशीर्वाद, आशीर्वाद, क्षितिज. इथे जर करेक्ट आन्सर बघितला तर फक्त सी जे आहे क्षितिज आशीर्वाद हे काय आहे करेक्ट आहे. ठीक आहे, ग्रामॅटिकली पण. नेक्स्ट 16, कर्मणी प्रयोग योग्य जोडायला. तर बघा काय लिहिलं, त्याला काम करवते, त्याचे पत्र लिहून झाले, शिपायाकडून चोर पकडला गेला आणि नळे इंद्रासी असे बोलली गेले. ठीक आहे, बोली गेले. तर इथे जर करेक्ट बघितलं बघा समापन कर्मणी, जुना कर्मणी, नवीन कर्मणी आणि शक्य कर्मणी. तर इथे जर बघा काय आहे, त्याला काम करवते म्हणजे तो आहे शक्य कर्मणी. ठीक आहे,
त्याच्यानंतर त्याचे पत्र लिहून झाले तर तो आहे समापन कर्मणी. त्याच्यानंतर शिपायाकडून चोर पकडला गेला तर तो आहे नवीन कर्मणी. आणि नळे इंद्रासिता आहे जुना कर्मणी. तर इथे जर सिक्वेन्स पाहिला तर काय येईल 4 1 3 2. तर करेक्ट आन्सर बघा 4 1 3 2 फर्स्टच आहे. ठीक आहे. नेक्स्ट 17. आम्ही जातो आमुच्या गावा या वाक्यात विधेय कोणते आहे? तर आन्सर आहे जातो. नेक्स्ट 18. पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते. तर मळमळते हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? आन्सर आहे 4 भाव कर्तक. नेक्स्ट 19. कावळ्याचा समानार्थी शब्द कोणता? तर कावळ्याचा समानार्थी शब्द काक आणि एकाक्ष, म्हणून आन्सर येईल वरील 1 आणि 2. नेक्स्ट 20. दगडापरीस वीट मऊ अधोरेखित शब्दातील अवयवाचा प्रकार ओळखा. तर हे आहे तुलनात्मक वाचक शब्द. ठीक आहे. तसंच बघा ऑल इन अकाउंटच्या PDF अवेलेबल आहे. मॉक टेस्टची फॉर्म्युला बेस्ड PDF आणि रिव्हिजन बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्याची प्राइस आहे 200 रुपीज. ज्यांना पण या PDF हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.